तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे गावातील विविध संस्थांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी उर्दू व मराठी शाळेतील विद्यार्थी प्रभात फेरी ह्या गांधी चौकात जमल्यानंतर सरपंच शोभाताई रमेश खंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर ग्रामपंचायत कार्यालयावर गटनेते संजय राजनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। त्यानंतर जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य चारुदत्त मेहरे यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद कनिष्ठ महाविद्यालयात संस्था अध्यक्ष मुन्नाभाई मीर साहेब यांच्या हस्ते, सेंट्रल कृषक सोसायटीमध्ये अध्यक्ष मनोहरलाल फाफट यांच्या हस्ते, आदिवासी आश्रमशाळा परिसरात मुख्याध्यापक संजय निमकर्डे यांच्या हस्ते, मोहम्मदिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेत संस्था अध्यक्ष राजीव कुरेशी यांच्या हस्ते, सेवा दलाचे चैतन्य भवनावर प्रगतिशील शेतकरी अनिल राखुंडे यांचे हस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैष्णवी खेरडे यांच्या हस्ते, पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अबोली कथे यांच्या हस्ते, मधुबन कॉन्व्हेंट मध्ये मुख्याध्यापक डॉक्टर श्याम कोल्हे यांचे हस्ते, 33 केवी विद्युत उपकेंद्रात कनिष्ठ अभियंता प्रशांत पाटील यांच्या हस्ते, तर स्वर्गीय बाबूरावजी बाजारे कनिष्ठ महाविद्यालय शिवाजीनगर मध्ये प्राचार्य माया तेजराव मुकुंद यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। ठिकठिकाणी झालेल्या या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, महसूल मंडळ अधिकारी, तलाठी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते। यावर्षी बरेच ठिकाणी झेंडावंदनाच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने पावसात भिजत झेंडावंदन झाले। MCN न्यूज मराठी करिता दीपक रेडे, प्रतिनिधी अडगाव बुद्रुक सर्कल।